गुड मॉर्निंग गाईज. तर माझा आज पहिला दिवस होता मामाकडचा. तर मामाने मला त्यांचा वाडा दाखवायला नेला होता. तर त्यांनी नवीन व्यवसाय चालू केला आहे कुक्कुटपालनाचा. तर मी बघायला गेली होती. तर त्यांनी कोंबड्यांना सोडलं होतं. तर हा बघा, या एवढा कोंबड्या आहेत त्यांच्याकडे आणि त्यांची पिल्लं. मामाने त्यांना खाणं घातलं होतं कोंबड्यांसाठी. तर ते सगळे इकडे तिकडे फिरत होते. तर थोड्या टायमानंतर परत मामा त्या कोंबड्यांना घेऊन परत वाड्याकडे नेलं. तर तेव्हा मला त्यांनी आवाज दिला की चल तुला दाखवतो म्हणून. तर मी पण माझा मोबाईल घेऊन त्यांच्या मागे गेली की कसं आहे. तर मी तुम्हाला पण दाखवते की त्यांचा वाडा कसा आहे तो. तर आताच त्यांनी स्टार्ट केलं आहे हे सगळं. तर बघा कशी पिल्लांना घेऊन मामा आमचे चाललेत वाड्याकडे. तर हा आमचा वाडा आहे. सगळ्या पिल्लांना आतमध्ये टाकत आहेत वाड्यामध्ये. आणि बघा असा वाडा आहे त्यांचा. तर त्यांनी त्या वाड्यामध्ये स्वतःच असं बनवलेलं आहे त्यांनी. तर 3 असे कप्पे बनवलेले आहेत. तर एका कप्पामध्ये जे कोंबड्या असतात त्या रोवणात ठेवतात. म्हणजे रोवणात म्हणजे त्या कोंबड्या पिल्लं घालणार असतात. तर त्यांच्यासाठी एक जागा, एक छोट्या पिल्लांसाठी जे जन्माला आलेलेच आहेत त्यांच्यासाठी एक कप्पा आणि एक मोठ्या पिल्लांसाठी. तर असे 3 त्यांनी कप्पे केलेले आहेत. तर हे सर्व त्यांनी कुठे ट्रेनिंग घेतलेली नाही आहे. हे सर्व यूट्यूबला बघून आणि हे जे त्यांनी केले ते स्वतःच्याच डोक्याने केलेलं आहे की कसं करायला पाहिजे काय. तर हे बघा इथे दिसते तुम्हाला की पाणी वगैरे पण त्याच्यासाठी ठेवलेलं आहे त्यांनी. खायचं पण बाजूला ठेवलेलं आहे. तर ते पडू नये म्हणून त्यांनी रशी बांधून ठेवले त्याच्यासाठी. तर अशी सर्व इन्फॉर्मेशन ते मला देत होते की कसं काय करतोय मी बघ. आणि माझे मामा खूप फ्रेंडली आहेत. तर ते सर्व मला माझ्याशी शेअर करतात की ते काय करतात वगैरे. तर अजून खूप काम करायचं त्यांचं बाकी आहे. पण आताच त्यांनी स्टार्ट केलं. आय थिंक 3च कोंबड्या मला दिसलेल्या. तर 3 कोंबड्यांची एवढी पिल्लं होती. हा बिझनेस पण खूप वर्थ आहे. आजकाल गावठी कोंबड्या भेटणं मुश्किल आहे गावाला. हे बघा हे कपाट आहे. तर त्याच्यामध्ये सगळा त्यांचा कोंबड्यांचा खुराक त्यांनी ठेवलेला. तर ते सर्व ते त्यांना देतात कोंबड्यांना. हे बघा जे त्याच्यासाठी ठेवलेलं आहे ना डबा, त्याच्यात तर ते ठेवतात. म्हणजे कोंबड्यांना कधीही भूक लागली तर ते खाऊ शकतात असं. आता मध्येच ते पार्टिशन वगैरे पण करणार आहेत पूर्ण की इकडच्या कोंबड्या तिकडे नको जायला असं. कारण त्या एकमेकांकडे मग बोचकत बसतात म्हणजे चावत बसतात. तर त्यामुळे ते आता थोडं पार्टिशन वगैरे जाळी लावणार आहेत असं ते बोलत होते. तर असं काय काय त्यांचा उद्योग चालू आहे. तर थोडं त्यांनी सांगितलं मला. तर त्याच्यानंतर आम्ही गेलो घरी. मग थोडं माझ्या मामाईबरोबर मी गप्पा मारले. काजूची भाजी बनवणार होती ती. तर हे बघा ही काजू आहेत. तर तिने मला दिले गुपचूप की खा म्हणून. तर मी खाल्ले तिथे आणि ती साफ करत होती. ही बघा आमची चूल. खूप रेअर असते गावाला बघणं आता चूल. पण आहे माझ्या मामाईची अजून चूल. त्यांच्याकडे गॅस पण आहे पण तिला नाही जमत गॅसवर. तर ती चुलीवरच करते. आणि मध्ये मध्ये तिची बडबड चालूच होती. मला काय काय सांगत होती गावच्या गोष्टी वगैरे. आता मी खूप रेअर तिला भेटते. तर त्यामुळे तिचं काय काय बडबड चालूच होती. त्याच्यानंतर मी रेडी झाली. आमची 12 वाजता पालखी येणार होती. तर थोडं फटाफट आटपलं. तर कशी दिसते मी प्लीज कमेंट करून सांगा. हे माझ्या मामाचं घर आहे. तर पालखीची पूर्ण तयारी झालेली. त्याच्यानंतर मग मी खूप एक्सायटेड होती की पालखीसाठी. मला खूप पालखी आवडते बघायला. आणि आपल्या घरी देव येतो तर कोकणी लोकांनी खरंच त्याच्यासाठी गावाला जावं 2 दिवस काढून तरी. कसंही काम काय होतच राहतं पण गावासाठी वेळ द्यावाच लागतो. तर माझी आई पण आलेली आहे. ती पण कामाला लागली होती जेवणाच्या. त्याच्यानंतर पालखी आली तर सर्व आम्ही रेडी झालो. आणि ही बघा अशी पालखी आहे. तर त्याचे पाय धुवायचे असतात पालखीचे. ते पाय धुतले मामीने. आणि त्याच्यानंतर पालखी घेऊन अशी पालखी घेऊन घरी नेलं. त्याच्यानंतर त्यांची पूजा चालू होती पालखीची. नारळ वगैरे द्यायचे असतात तर ते सर्व देत होते ते. आणि पाया पडत होतो. तर ही बघा घारानं वगैरे असे घालतात. तर मी तुम्हाला दाखवते की कसं. माझी भाची योगिता चाळके योगिता चालते माझी भाची आता सर्वांच्या गावी वेगवेगळी प्रथा असते. तर आमचे आंबव गाव आहे संगमेश्वरमध्येच. माझ्या मामाचं गाव आहे आंबव. तर तिथे अशी प्रथा असते. तर बघा की कसं करतात ते वगैरे. नारळ द्यायचे असतात. माहेर वशनी असतात तर त्यांचे नारळ देतात. तर माझा पण नारळ मामांनी माझ्या दिला. त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी पाया पडलो. माझे आई पप्पा पण आलेले तर त्यांनी पण पाया वगैरे पडले. आम्ही सर्वांनी पाया पडलो. पूजा झाल्यानंतर थोडा वेळ पालखी तिथे नाचवतात.
की तिथे नाचवतात. तर असे नाचवतात, खूप भारी होतं. पालखी झाल्यानंतर आम्ही मग सर्व जेवायला बसलो. फणसाची भाजी होती, काजूच्या बियाची भाजी होती आणि मटर पनीर होते, गुलाबजाम होते, भाकरी, भात, डाळ सगळं होतं. खूप मस्त वाटलं, खूप भारी जेवण झालं. त्याच्यानंतर आम्ही थोडी मज्जा केली, फोटोज वगैरे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो माझ्या पप्पांच्या गावी. तर माझ्या मामाची ऑटो होती, तर ते ऑटो घेऊनच आम्हाला त्यांनी सोडलं गावी. आपण बघूया उद्याच्या भागामध्ये की माझ्या पप्पांकडची पालखी कशी असते ती. ओके, बाय.